महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 यांचा जिल्हा परिषद अहमदनगर येथे आक्रोश मोर्चा आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 अहमदनगर यांच्या वतीने विविध मागण्यांबाबत जिल्हाध्यक्ष श्री दिलीप डीके, जिल्हा सचिव श्री आत्माराम घुने यांच्या नेतृत्वात व कार्याध्यक्ष श्री रामदास ससाने, उपाध्यक्ष श्री संतोष नाईकवाडी, श्री गणेश इधाटे, संघटक श्री मणेश वैराळ यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल, मे, जुलै 2023 चे थकीत पगार मिळणे, राहणीमान भत्ता थकबाकीसह मिळणे, ग्रामपंचायत हिस्साचे कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीची 8.33 इतकी रक्कम थकबाकीसह मिळणे, अपघात विमा उतरवणे, शासकीय पंच म्हणून नेमणूक न करणे, वाहन परवाना नसताना कर्मचारी यांना घंटागाडी चालविण्याचे बंद करून त्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, 25%, 50% किमान वेतन ग्रामपंचायत हिस्सा त्वरित मिळणे, मागील डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 चे ज्यांचे वेतन झाले नाही ते मिळणे, अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आक्रोश मोर्चा अहमदनगर येथे करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री हराळ साहेब, श्री संदेश कारले साहेब यांनी मोर्चाला उपस्थित राहून कर्मचारी यांना मार्गदर्शन केले। सकाळी 12 वाजता सुरू झालेला मोर्चा 4 वाजता जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल शेळके साहेब यांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे। यावेळी ग्रामपंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री जाधव साहेब, कक्ष अधिकारी श्री गोसावी साहेब हे देखील यावेळी उपस्थित होते। तसेच मोर्चासाठी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब शिंदे, शकील पठाण, विजय शिंदे, त्रिंबक पाचरणे, शब्बीर शेख, भरत साबळे, रामभाऊ गव्हाणे, तसेच तालुका अध्यक्ष अशोक पातकल, बाबासाहेब गोरडे, राहुल पोकळे, रियाज हवालदार, वसंत जायभाय, संदीप घोडके, बबन सांगळे व सर्व तालुका पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले व मोर्चाकरिता सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित कर्मचारी बंधू आणि भगिनींचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करून मोर्चाची सांगता करण्यात आली। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर। समेट घडून आणलेला आहे आणि आताच आपले ग्रामपंचायत विभागाचे गुंजाळ साहेब आजारी असताना आपल्याला सामान्य प्रशासनचे शेळके साहेबांनी या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये आपल्या सर्व मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन तर दिलं, परंतु लेखी स्वरूपामध्ये आपल्याला निवेदन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आपल्या सर्व स्तरावरच्या मागण्या, आपली फक्त जिल्हा परिषदकडे 2च मागण्या होत्या, कुठल्या सेवा ज्येष्ठता यादी आणि जे आदेश करायचे बीडीओंना ते त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपामध्ये दिलेले आहे। ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्यासोबत आपले 2 दिवस कॅम्प ठेवलेत। त्या 2 दिवसाच्या कॅम्पमध्ये सर्व सेवा पुस्तक सर्वांनी अपडेट करून घ्यायचे असे आदेश आता जिल्हा परिषद मार्फत गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत। आपल्याला सुद्धा एक प्रत या ठिकाणी साहेबांनी दिलेले आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषदच्या वतीनं जाधव साहेब आणि हे या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या खरोखर मागण्या या ठिकाणी त्यांनी मान्य केल्या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या पुढील काळामध्ये कुठल्याही स्वरूपाचा त्रास झाला, अन्यायकारक काही मागणी लागली गेली तर त्या स्वरूपामध्ये त्यांनी मला शब्द दिलाय की कुठल्याही क्षणी तुम्ही मला कॉल करा, कुठं काय अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः दक्ष राहून या संख्येचं पूर्णतः निरीक्षण करून त्या ठिकाणी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कार्यवाही करण्याचा शब्द सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आपण सर्वजण सकाळपासून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालात। शांतता, संयम आणि अगदी शांतपणाने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं। ते अगदी पाहिजे त्या पद्धतीने आपलं नियोजन झालं। प्रशासनाकडून सुद्धा आपल्या मागण्यांना दाद मिळाली, त्याबद्दल मी आपल्या प्रथमतः सर्व कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानतो आणि यापुढील काळामध्ये तालुका स्तरावरील बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष
यांना जरी जमलं नाही तर त्यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना संपर्क करून तालुक्याच्या बैठकी वर्षातून 3 ते 4 बैठका झाल्या पाहिजे असे बीडीओंना सुद्धा आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। तरी आपल्या ज्या काही तक्रारी असतील त्या तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी समजून सांगायच्या आणि त्या 100% सोडवण्यासाठी संघटना बांधील राहील। याबद्दल मी पुनश्च एकदा जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो आणि जाधव साहेब आणि आपले यांनी निवेदन या ठिकाणी आणलेलं आहे। तेवढं वाचून दाखवा। ऐका शांत राहा 2 मिनिटं। आता DK साहेबांनी आपल्याला सांगितलं, साहेबांनी आपल्या ज्या मागण्या होत्या त्या आपल्या मागण्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। तर त्यांनी आपल्याला जे लेखी निवेदन दिलं मी आपल्या समोर ते वाचून दाखवतो। विषय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आपले पत्र दिनांक 22/8 कार्यालयाचे त्यांचे पत्र 27/8 आणि आज 30/8 उपरोक्त विषय संदर्भ 1च्या आपल्या पत्रानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या नियमानुसार कारवाई करण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना या कार्यालयाचा संदर्भ क्रमांक 2च्या पत्रानुसार कळवण्यात आले आहे। या संदर्भात आपल्या संघटनेमार्फत दिनांक 30/8 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध मागण्या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याबाबत या कार्यालयाकडे संदर्भ क्रमांक 3च्या पत्राने कळवण्यात आले आहे। सदर पत्राची प्रत सोबत माहिती जोडली तसेच आपल्या संघटनेच्या उर्वरित मागण्या संदर्भात आपणास कळवते येते की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची 1 जुलै 2024 चे मानधन दिनांक 10/9 पर्यंत अदा करण्याची व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता येथे अद्ययावत करण्याची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून तात्काळ करण्यात येत आहे। तसेच आपल्या निवेदनामधील मागण्याबाबत वरील कारवाई करण्यात आल्याने आपण दिनांक 30/8 रोजी जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर धरणे आंदोलन पार असे विनंती करण्यात आले आहे। आता त्यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी साहेबांना पण पत्र दिलेलं आहे। त्याच्यात त्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत तर त्याच्यात आज आपल्या अधीनस्थ ग्रामपंचायतीचे कार्यरत कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास शासकीय पंच म्हणून नियुक्त न करण्याबाबत लेखी सूचना आपल्या सर्व संबंधित तात्काळ निर्मित करण्यात याव्या। म्हणजे साहेबांनी बीडीओ साहेबांना पंच म्हणून आपली नेमणूक करू नका असा आदेश आता दिलेला आहे। त्यामुळे आपली पंच म्हणून नेमणूक इथं पुढे होणार नाही, झाली तर साहेबांना आपण तशी कल्पना देऊ। त्यानंतर सर्व अधीनस्थ ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास वाहन चालक वगळून घंटा गाडीवर वाहन चालक म्हणून नियुक्त न करण्याबाबत लेखी सूचना त्या पण देण्याच्या साहेबांनी सांगितले आहे। त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थकबाकीसह राहणीमान भत्ता अदा करणे, भविष्य निर्वाह निधी रक्कम थकबाकीसह अदा करणे, 25% 50% ग्रामपंचायत हिस्साचे किमान वेतन मिळणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे, तसेच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य देणे या मागण्या पूर्ण करण्यासाठी 4/9/2024 व 5/9/2024 ह्या 2 दिवसात पंचायत समिती कार्यालयामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करावे। सदर शिबिरामध्ये संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीवरील मागण्या शिबिर नियमानुसार पूर्ण करण्याची कार्यवाही करावी। म्हणजे आपल्या ज्या मागण्या होत्या आपल्या राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी असन, 25% 50% किमान वेतनाचा फरक असन, सेवा पुस्तक असन, सुरक्षा साहित्य असन, शासकीय पंच म्हणून नेमणूक असन, घंटागाडी असन, सगळ्या मागण्याचं पत्र साहेबांनी आपल्याला एक प्रत देऊन लगेच खाली गट विकास अधिकारी साहेबांना त्याचा आदेश केलेला आहे। आणि साहेब तेवढी अंमलबजावणी साहेबांनी खाली करावी असे फक्त तेवढं तुमच्या कार्यालयात काळजी घेऊन। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।